साताऱ्यातील सुमित्रा राजे उद्यानाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। सातारा नगरपालिकेने तो आयोजित केला होता आणि यावेळी नगराध्यक्ष आणि इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू असताना उदयनराजे भोसले यांनी भाषण करताना चक्क गाणं म्हणण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी पुन्हा एकदा राजेंचं गाणं सातारकरांना ऐकायला मिळालं। ओ तेरे बिना जिया जाए ना, ओ तेरे बिना जिया जाए ना, दिन तेरे तेरे बिन साजना सातारा चिट्टी वाजवा की आता काय, पण मनापासून आय लव्ह यू ऑल टू मच। कोण काय म्हणतं मला काय घेणं नाही, पण नाशिकमध्ये सामाजिक न्याय विभागाचे विशेष पुरस्कार आयोजित करण्यात आले होते। त्याचं वितरण आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि यावेळी रामदास आठवलेंनी सभागृहात चक्क चारोळ्यांचं सादरीकरण केलं। आता आपल्याला मजबूत करायचं आहे भारत शेषम, आता आपल्याला मजबूत करायचं आहे भारत नेशन आणि लावायचे आहे पाकिस्तानला वेशन। जेवढं मागायचं तेवढं मागा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पैशासाठी आमच्या मागे लागा। शिवसेनेसोबत गेलेलो असलो तरी मी सच्चा आंबेडकरवादी आहे। म्हणजे देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, पण हा पट्टे आहे आंबेडकरवादी। बडोले साहेबांची आणि दिलीपरावांची जोडी अत्यंत चांगली आहे, म्हणजे तुमच्या दोघांची अत्यंत चांगली आहे जोडी, तुमच्या दोघांची चांगली आहे जोडी। चालव तुम्ही माझी दिल्लीला गाडी, आणि मला लोक कवी म्हणतात पण मी काय स्वतःला कवी मानत नाही आहे, पण मला नरेंद्र मोदी ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला मला कविराज म्हणून हात मिळवतात। हॅलो कविराज। नरेंद्र मोदी मला म्हणतात हॅलो कविराज, मी म्हणतो इसीलिए आया हूं मैं तुम्हारे पास आज। माझ्याची चरोळी बरेचसे लोक ऐकतात आणि सांगतात की तुमची चरोळी फार चांगली होती। मी त्यांना सांगतो की जोपर्यंत तुम्ही ठोकत नाही आरोळी, जोपर्यंत तुम्ही ठोकत नाही आरोळी, तोपर्यंत मी अजिबात करणार नाही माझी चारोळी।